पारितोषिक देण्याची विनंती करेन। आजच्या या स्पर्धेमधील आमचे प्रमुख अतिथी मान्यवर हर्षद दादा म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीराची आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी द्यायची आहे विराज वरठाला। तर लगेचच टॉस देखील करणार आहोत। मी हर्षद म्हात्रे आपल्याला विनंती करेन या आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आपल्या शुभ हस्ते इथं टॉस देखील केला जाणार आहे। तर निश्चितच मित्रांनो तुम्ही ज्यांचा आवाज ऐकतात अमर कोळी चषकामध्ये यस डीजे मॅन धून वाजवायची आहे। कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी, कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी, महान खेळाडूंची तर टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम जांभूलपाड्याच्या कॅप्टनना मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करेन आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। तर नाणेफेकी जिंकली आहे, काय निर्णय घ्याल? समोर माजिवली टीम आहे, बॅटिंगच करणार आहे। थँक्यू सो मच आपल्याकडे वेलकम आहे। मैदानामध्ये मॅच लगेचच सुरू करायची आहे। तर नाणेफेकी जिंकून पहिल्यांदा जांभूलपाडा टीमच्या कॅप्टननं क्षेत्र बॅटिंग करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय आणि क्षेत्ररक्षण पहिल्यांदा करताना दिसेल अर्थातच माजिवली टीम। वेल आयोजन आणि सगळं काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि निश्चितच हर्षद म्हात्रे यांची उपस्थिती देखील आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभली। मातेचा आशीर्वाद घेऊन आयोजन करतात लयच भारी, साऱ्या पाहुण्यांची गावकऱ्यांची गर्दी हाय मैदानी, साऱ्या पाहुण्यांची गावकऱ्यांची गर्दी हाय मैदानी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेट। थँक्यू डीजे, थँक्यू। तर निश्चितच टॉस इथे संपन्न झाला, नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला। तर पहिल्यांदा आपण या ऐकूयात पुन्हा एकदा वन ऑफ द ग्रेट अँड माय फेवरेट कॉमेंटेटर प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज। निश्चितच तुमच्या माहितीसाठी सर जे सिंगर नुकतेच या ठिकाणी आलेले आहेत तुमच्या आवाजाचे चाहते आहेत, जरूर आता त्यांना देखील आनंद होईलच। थँक्यू व्हेरी मच समीर ठाकरे, खूप गोड आवाज आपण या पंचक्रोशीतला आपण ऐकलात आणि अपकमिंग यंग टॅलेंट आपल्या समोर येत असताना आपण पाहू शकतायत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा असतील। वेलकम हर्षजी म्हात्रे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। एक खूप चांगल्या प्रकारचा गोड आवाज ज्यांचा दुमदुमतोय पूर्ण यूट्यूबच्या द्वारे आपण पाहू शकतायत आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहू शकतायत, कारण नैसर्गिक देणगी ही कला आहे जी आपण पाहतो कला मात्र निसर्गाने दिलेली देणगी आहे, परंतु ती टिकवणे ही एक साधना आहे आणि ती टिकवणी मात्र आपण पाहतो की जबरदस्त आवाज आपल्याला पाहायला मिळतो आणि खास करून या ठिकाणी हर्षद म्हात्रे आज वेळ काढून या स्पर्धेला आवर्जून उपस्थित झालेत। अमर कोळी साहेबांच्या एका शब्दाला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित झाले, 4 चांद लागले जातात या स्पर्धेला। त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं। भिवंडी आदिवासी एकता क्रीडा मंडळच्या वतीने मात्र नियमानुसार आपण पाहतो हे स्पर्धेचे सामने खेळवले जातात आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता। जो संघ विजयी होईल तो संघ मात्र आपण पाहू शकणार आहोत थेट आई गावदेवी शिरवली या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल आणि तो शेवटचा आणि अंतिम सामना अंतिम 4चे दरवाजे कोणता संघ ठोठावेल, कारण काल श्री सोनिका माता रावतेचा पाडा ए संघाने काय जबरदस्त खेळ केला। विशाल रावतेचं खास करून कौतुक करेन, संदीप खुताडेने काय जबरदस्त आक्रमकता कालच्या दिवसामध्ये दाखवली होती। एक चांगलं क्रिकेट, कारण 11 खेळाडूंचा खेळ जो आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येकाने जिम्मेदारी खूप गरजेची गोष्ट असते। जो जबाबदारीचा शब्द आहे ना तो मात्र तुम्ही खांद्यावर जेव्हा घेत त्या अर्थानं तुम्हाला जबाबदारी ही स्वीकारण्यास भाग पाडलं जाईल, हे आपण सातत्याने पाहिलंय। एका साईडला आई गावदेवी माजिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, भल्या भल्या मात्र एक गाव एक संघात वसई तालुक्यामध्ये ज्या संघाने पाणी पाजलेलं आहे तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्यांना कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये। मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना स्ट्रॉंग राहावं लागेल। 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत, एका साईडला विकास आणि एका साईडला विशाल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत।
मी दोन्ही फलंदाजांना विनंती करेन की ज्या कॅप आहेत ना त्या कॅप आपण सरळ ठेवा, कारण एक क्रिकेटला खूप चांगल्या प्रकारचं योगदान असणं खूप गरजेची गोष्ट आहे, जे क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो. कारण यूट्यूबच्या माध्यमातून ज्या लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात त्या कारणास्तव राग मानू नका, कारण एक आपण पाहतो इंटरनॅशनल जेव्हा क्रिकेट पाहतो त्यावेळेला अशा कॅप तुम्हाला कधीच दिसणार नाही जेव्हा आपण परिधान करतो त्यावेळेला. एक क्रिकेटला अनुसरून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर पहिला चेंडू ऑल द बेस्ट, दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. पहिला चेंडू विघ्नेश करपडे गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम माजुली एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मूर्ती लहान कीर्ती महान, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट म्हणून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फार वेगाने निघून गेला होता, वेगवान मारा यावेळेला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर भावेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना खास करून प्रकाश जाधव याचा खूप मी उल्लेख करेन, कारण चांगल्या प्रकारचं या अपकमिंग यंगस्टरला घेऊन चालतोय, ही खूप महत्त्वाची भूमिका. धनेश शेलारचं मी खूप खूप यावेळेला जरूर धन्यवाद व्यक्त करेन आणि त्यांना सुद्धा मात्र पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देईन. यावेळेला पहा लेंथ आता मात्र यावेळेला खराब, गेल्या मॅचमध्ये सुद्धा अशा लेंथ जेव्हा आली तेव्हा मात्र जरूर एक्स्ट्रा स्वरूपात जास्तीत जास्त चेंडू फेकले गेले होते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती एक. या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत, एक चेंडूचा खेळ झालाय. अक्षय बरफचं मी खास करून कौतुक करेन, गोल्डन मॅजिक फिंगर आहेत आणि डोळ्यात तेल ओतून काय ॲक्युरेट यावेळेला आम्हाला माहिती देत आहेत आणि त्यामुळेच आम्ही माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अक्षयचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं, जबरदस्त प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, चाबुक शॉट यावेळेला पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट, मॅग्निफिसंट टायमिंग, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. 4 धावा, 1 चौकार. हाय साथीला आयोजक आहे अमर कोहली. सुपर टायमिंग. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळला गेला. राहुल द्रविडची खास करून आठवण आली आणि अशा प्रकारचे स्ट्रोक जर आपण पाहिले सुनील मनोहर गावस्कर लिटिल मास्टर यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. धावसंख्या 5 आणि खऱ्या अर्थानं स्क्वेअर ऑफ द विकेट जर आपण पाहिलं तर विश्वनाथ रंगनाथ गुंडप्पा जो मात्र पाहायला मिळाला स्क्वेअर कटचा बादशाह होता, बेताज म्हणून ओळखला गेला. पुन्हा एकदा मात्र विश्वनाथ यावेळेला जर आपण पाहिलं तर विघ्नेशची लेन त्या लाईन थोडीशी भरकटली गेले, कारण वेग आहे परंतु वेगेला मात्र यावेळेला आपण पाहतो जर वेग असून चालत नाही. योग्य ती दिशा, अचूक टप्पा, लेन त्या लाईन जर तुमच्याकडे असेल तर या गोष्टी जेव्हा असतील तेव्हा त्या वेगेचा खरा अर्थ आपल्याला कळतो आणि ते विघ्नेश करपडेला मात्र थोडीफार कुठेतरी सुधारणा करावी लागेल. आत्ता मात्र क्रिकेट त्याचं सुरू झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 6 रन्स. उलटा चेंडू ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून खेळले गेले. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय मात्र व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं गेलं. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. या चौकाराने मोनिश पाटीलचं मात्र स्वागत केलं जातं. एक बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मात्र प्रॅक्टिसची ते सुद्धा वाट पाहत आहेत. धावसंख्या 10 धावा, कारण 30 तारखेला मात्र त्यांचा संघ विजय मामा चषक तपस्या प्रतिष्ठान चंदनसारच्या मैदानात खेळताना पाहायला मिळेल. यावेळेला चेंडू निघून जातोय, क्षेत्ररक्षण मात्र ढिसाळ पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरता चौकार. चार चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा. वेग आहे परंतु अचूक टप्पा अजूनपर्यंत मिळत नाहीये. जर अचूक टप्पा व्यवस्थित मिळाला तर कदाचित कमबॅक करण्याचे चान्सेस विघ्नेश खरपडेला आहेत, परंतु जबरदस्त प्रहार केले गेलेत. विकास यावेळेला खूपच बाहेर चेंडू होता का तर पंच मात्र वळतात नाही, कारण वाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं, एक रिच वाईट जो नवीन नियम आपल्याला पाहायला मिळतो. खास करून गोलंदाजाने गोलंदाजी करावी कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता, कारण फलंदाज 5व्या 6व्या स्टंपवर येऊन खेळत असताना आता पाहायला मिळतात आणि गोलंदाजाने नेमका चेंडू पिच करावा कुठे यासाठी मात्र रिच वाईट आपल्याला पाहायला मिळतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 14 धावा. काय जबरदस्त पंचांची भूमिका साकारली गेली. ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत न्याहाळत आहेत. त्यावेळेला पहा एक चेंडू सुंदर तर एक चेंडू मात्र खराब पाहायला मिळतोय. लेंथ लाईनवर भर द्यावी लागेल, प्रॅक्टिस खूप करावी लागेल, एकच टप्प्यावर अचूक भेदक मारा करावं लागेल, कारण विघ्नेशकडे तो वेग आहे.
वेग असल्या कारणानं मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळले गेले, परंतु धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 15 रन्स 15 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. तर वाईटचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 3 ते 4 वाईट, 3 चेंडू मात्र वाईट फेकले गेले आणि एक्झॅक्टली चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. चेंज ऑफ पेस यावेळेला जरूर केलं गेलं. चेंडूला मात्र सुंदररित्या खेळलं गेलं. चेंडू निघून जातोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. जितेश मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रथम फलंदाजी करताना जो आपण पाहतोय चिडोबा स्पोर्ट्स जांभूळपाडा हा संघ जाऊन पोहोचतोय 17 धावा. खूप महागडं षटक यावेळेला पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकामध्ये भरघोस धावा येत असताना पाहायला मिळतात. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर लागली जाते 17 धावा. खूप चांगलं तारपा नृत्य आपण पाहतो आणि ज्या वेळेला मात्र हे सॉन्ग लागतं ना त्यावेळेला एक ऊर्जा निर्माण करणारं आपल्याला पाहायला मिळतं आदिवासी बांधवांसाठी आणि खास करून आपण पाहू शकतात यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला होता, परंतु त्या क्षेत्रात आतापर्यंत षटकार खूप कमी प्रमाणात आलेत. कारण टेंबवली प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मी पाहिलं होतं की त्या क्षेत्रामध्ये खूप कमी प्रमाणात षटकार येताना पाहायला मिळत आहेत. कारण त्या क्षेत्रात जर खेळायचं असेल तर तुम्हाला पॉवर जनरेट करावी लागते आणि टायमिंग सहित चेंडूला मात्र भिरकावून द्यावं लागतं. गॉन फलंदाज बाद. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 17 धावा. अमर कोळी चषक 2022चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. अमर कोळी साहेब स्वतः मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व पहा, त्यांच्याकडे पाहून असं वाटणार नाही की हेच मेन आयोजक आहेत, परंतु त्यांनी मात्र स्वतःला सिद्ध केलंय की आयोजक म्हणून भूमिका निभावायची नाही आहे तर सर्वांच्या हृदयात आपल्याला जागा पक्की करायची आहे. यावेळेला ऑन साईडला मात्र सुरेख पद्धतीने खेळलं गेलं, परंतु बॅकअप मिळत असताना तत्पूर्वी 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत असताना 3 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. तिहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. धावा थांबत नाही आहेत. यावेळेला मात्र जबरदस्त फटकेबाजी करत असताना एका साईडला विशाल विकास पाहायला मिळतो. विकास आतापर्यंत जबरदस्त खेळी करतोय. अक्षरशः मात्र या स्पर्धेमध्ये या इनिंगमध्ये धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आतमध्ये येणारा चेंडू होता, मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. चेंज ऑफ पेस हे ब्रह्मास्त्र खूप महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते. इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि अशा प्रकारच्या नकल चेंडूची खूप उपलब्धी होत असताना पाहायला मिळाली आणि खास करून जर आपण पाहिलं तर ड्वेन राव या खेळाडूच्या माध्यमातून या गोलंदाजाच्या माध्यमातून हे चेंडू खूप नकलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जसप्रीत बुमराह, लसित मलिंगा, मोहित शर्मा यावेळेला आपण पाहतोय ऑन साईडला पॅडवर चेंडू होता. चेंडूला वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत आराम के साथ खेळपट्टीवर 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. प्रथम फलंदाजी करताना चिडोबा स्पोर्ट जांभूळपाडा या संघाची 22 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर धाडस निर्णय घेतला की आम्ही फलंदाजी करू आणि फलंदाजी करताना आत्तापर्यंत खरे उतरलेत ते 22 या धावसंख्येवर आपण जाऊन पोहोचतायत जांभूळपाडा संघ. स्विच हिट खेळण्याची गरज होती का हा प्रश्न स्वतःला खुणावत असेल. थोडीशी जोखीम पत्कारली गेली होती, परंतु गोलंदाजाचं कौतुक करेन निलेश पारधी या गोलंदाजाचं. मॅग्निफिसंट बॉलिंग. चेंज ऑफ पेस केले गेले ते यावेळेला आपण पाहिलं तर 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. आउटस्टँडिंग, सुपर्ब, अनबिलिव्हेबल यावेळेला चेंडू मात्र यावेळेला पाहायला मिळतात. फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला. फटका चांगला आहे. यावेळेला डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जितेश वेगाने येतोय, क्विकली फेकी करतोय भावेश पाटीलच्या हातामध्ये. तत्पूर्वी 1 धावेवर सॅटिस्फाईड व्हावा लागेल. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 23 धावा. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 23 धावा, 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन संघांमध्ये आपण पाहू शकतात. ऑल इज वेल. शेवटचं आणि अंतिम षटक काय जबरदस्त गोलंदाजी केली, अप्रतिम. फक्त 6 धावा खर्च केल्या निलेश पारधेने. ऑन साईडला फटका चांगला यावेळेला आपण पाहू शकता. डीप मिड विकेटचं क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जितेशने काय जबरदस्त यावेळेला क्षेत्ररक्षण केलंय, परंतु फेके येईपर्यंत 2 धावा आराम के साथ खेळपट्टीवर निघून येत आहेत. आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर 25 धावा. चेंडू फेकून झाले तर एक गोलंदाज चिराग खरपडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलं गेलंय, ते मात्र शॉर्ट थर्ड मॅन. तदनंतर आपण पाहिलं तर स्वीपर कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर नाहीये, मात्र लॉंग ऑफ मिड ऑफ घेतला जातोय. या वेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. पायाचे मंगेश गायकवाड याच्या हातामध्ये चेंडू आणि सेकंड अटेम्प्टला या वेळेला जबरदस्त झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 25 धावा. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 25 धावा या फलकावर. पंचवीस धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. गोलंदाजी मार्कवर विराज गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता. तो नॉन स्ट्राईक एंड कडे आपण पाहू शकतात. तर विकास आतापर्यंत खेळी करत असताना 17 धावांची विकास मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला वी फॅक्टर मध्ये खेळला गेला स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून. तेवढंच निकेशचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 27 धावा. 27 ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा. प्रथम फलंदाजी करताना चिडोबा स्पोर्ट्स जांभूळपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या अगेन्स्ट आई गावदेवी माजिवली हा संघ पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जांभूळपाडा संघाच्या कर्णधाराने मात्र स्वीकारला आम्ही फलंदाजी करू, आणि फलंदाजी करताना आतापर्यंत सुरेख धावसंख्या उभारली गेली. पुन्हा एकदा मात्र स्टेप आउटहून खेळला गेलाय. संजय लाथर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसली मिडॉनच्या क्षेत्रामध्ये थोडीशी फॉर्मलिंग होते. दिसा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 29 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे. शेवटचं आणि अंतिम षटक 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावा फलकावर पाहायला मिळतात. 21 धावा माच खान आम्हाला दर्शवत असताना विकास यांच्या टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा मात्र बाउन्स मिळाला. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज चिराग खरपडे कमबॅक करत असताना पाहायला मिळतो आणि खास करून मोठे फटके मारून देत नाहीयेत. अप्रतिम सेन्सेशनल गोलंदाजी, सुपर बॉलिंग, आउटस्टँडिंग यावेळेला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय गोलंदाज चिराग खरपडे. कोलवट चेंडू होता. ऑन साईडला जरूर खेळ निघून जाईल संजयच्या हातामध्ये. तत्पूर्वी पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा नतीजा मात्र यावेळेला 2 धावांवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू मात्र हातात ठेवतायत आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. चपळाही नाहीये आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 31 रन, 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. 32 रन्स टू विन असतील. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
सुंदर आवाज मात्र सुरेल आवाज आपल्याला पाहायला मिळाला, जे मात्र या ठिकाणी आज स्वतः गायक उपस्थित आहेत. हर्षद म्हात्रे खूप चांगलं कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये कॅप्चर करत असताना आज जो नांदुरकी गावाचं नाव उज्ज्वल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे प्रत्येकाचे प्रयत्न असतात की स्वप्न असतं की मी मात्र एक चांगल्या प्रकारचं जरूर कुठेतरी नाव झळाळलं पाहिजे, परंतु त्यासाठी तुमचे अपार कष्ट खूप मेहनत करावी लागते. म्हणूनच म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे, आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही आहे. म्हणून तुम्हाला कष्ट हे कोणत्याही क्षेत्रामध्ये घ्यावेच लागतात, हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच म्हणतात नो पेन्स नो गेन्स, कष्ट विना फळ नाही आहे. खूप सुंदर आणि सुरेल आवाज मात्र ऐकला आपण हर्षद म्हात्रे यांचा, त्यांना सुद्धा हॅट्स ऑफ असेल. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. तर दोन संघांमध्ये आपण पाहतोय एक घमासान पाहायला मिळतं. 32 धावांचं लक्ष शिरवली संघ मात्र दक्ष राहिलाय की दोन संघांमध्ये कोणता संघ मात्र यावेळेला पुढे येताना पाहायला मिळेल, आणि त्याचं परिपूर्ण ऑब्झर्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय शिरवली संघ. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 31 धावा. 32 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. भावेश पाटील आणि विघ्नेश खरपडे दोन धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ओळखला जातो मिस्टर भावेश पाटील, तर एका साईडला विघ्नेश खरपडे आपल्याला पाहायला मिळतोय ॲज अ ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कागदोपत्री स्ट्रॉंग आहेत मैदानाच्या आतमध्ये, खऱ्या अर्थानं तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर भावेश पाटील, मी म्हटलं होतं कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. फलंदाज बाद. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 0 या धावसंख्येवर, आणि फलंदाज पहिल्या चेंडूवर या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. या 32 धावा फायटिंग टोटल आहे, आणि 32 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतील, कारण डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून तुम्हाला खेळावं लागेल या धावा जर तुम्हाला अचीव करायच्या असतील तर. म्हणतात ना की ज्या पद्धतीने हिमतीने हरा, परंतु क्रिकेटच्या मैदानात हिम्मत कधीच हरू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणूनच हे ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला जिद्दीने खेळावं लागेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, हे जणू काही ग्रहणच लागलंय. परंतु एक असा खेळाडू आपण पाहतो कृष्णा लक्ष्मण सातपुते, क्रिकेटची महाराष्ट्राची आख्यायिका म्हणून ओळखला गेला. मी समालोचन करताना युवा चषक खानिवडेच्या मैदानात अक्षरशः त्याचे 4 इनिंगमधले 33 षटकार पाहिले होते, आणि जबरदस्त 200च्या वरती धावा ज्याने लगावल्या होत्या. 2 वर्ष नवनीत कंपनीकडून खेळला, 3ऱ्या वर्षात ती स्पर्धा झाली नाही, अन्यथा कॉन्ट्रॅक्ट त्याचं साईन झालं असतं. यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त खेळत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट पाठलाग करतायत दोन्ही मात्र क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त रोखलं गेलं. मॅग्निफिसंट अँड ब्रिलियंट फिल्डिंग, सुपर फिल्डिंग. चौकार नाहीये. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 3 या धावसंख्येवर. सुंदर बॅकफूट पंच ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने मात्र यावेळेला जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो की क्षेत्ररक्षकाला धावताना आपण पाहतो, आणि काय जबरदस्त अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. यावेळेला ऑन साईडला जितेशच्या बॅटमधून एक खणखणीत फटका पाहायला मिळतोय, परंतु लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात, फेकी होतोय खांद्याच्या जोरावर, आणि पंच यावेळेला दर्शवतात की हिट विकेट स्वयंचित. यावेळेला फलंदाज बाद होताना दैव देतेनी कर्म नेते असं म्हणायला हरकत नाहीये, आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट जितेश गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अप्रतिम अमर कोळी चषक 2022चा हा शानदार सोहळा, सर्व धर्म समभाव ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक उंची गाठली गेली, कारण पुढच्या वर्षात ही स्पर्धा एक अजून उत्तुंग भरारी घेताना आपल्याला पाहायला मिळेल. एक छोटंसं रोपटं जरूर लावलं गेलंय ते अमर कोळी साहेबांनी, परंतु या छोट्याशा रोपट्याचं मात्र या ठिकाणी रूपांतर होईल वटवृक्षाप्रमाणे, कारण पहिल्याच वर्षामध्ये एवढा प्रतिसाद मिळाला.
उदंड प्रतिसाद मिळाला या स्पर्धेला आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या मुखातून या स्पर्धेची कौतुक आणि स्तुती सुमने उधळली जात आहेत. अप्रतिम हे आयोजन नियोजन पाहायला मिळतं. मंगेश गायकवाड मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत जे होमगार्डमध्ये आहेत. महाराष्ट्र शासन अप्रतिम चांगले फिटनेस चांगलं ॲथलेटिक मात्र पाहायला मिळतं. होम साईडला सेन्सेशनल क्रिकेट खेळत असताना जे प्रेशर होतं मात्र जितेश फलंदाज बाद झाल्यानंतर ते प्रेशराला मात्र यावेळेला न जुमानता फक्त यावेळेला दिशा दिली गेली आणि एक धाव येत असताना विघ्नेशला मात्र स्ट्राईक एंडकडे आणलं गेलं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 4 या धावसंख्येवर. सुपर बॉलिंग करत असताना रोशन जनाठे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एक मूर्ती लहान कीर्ती महान पहा काय जबरदस्त टॅलेंट आहे आणि टॅलेंट तुमचं कधीच लपत नसतं ही मात्र गोष्ट आवर्जून सांगेन. ते टॅलेंट दर्शवत असताना पाहायला मिळतो रोशन जनाठे. अप्रतिम सुपर लेंथ लाईन काही कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. एक्सलंट डिलिव्हरी. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये 4 धावा. कंपॅरिझन करताना पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 17 धावा आल्या होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर फक्त 4 धावा. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 14च्या सरासरीने 28 धावांचं लक्ष समोर असेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. खूप सुंदर मॅच समरी प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण पाहतो. माज खान डिजिटल स्कोरर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि अपडेटर आणि एकाच साईडला आपण पाहतोय अरबाज. अप्रतिम कॅमेरामॅन. गुड वर्क गुड जॉब प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. तर धावांची गती फलकावर 4. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. 2 गडी बाद होत असताना आपण पाहू शकतात आता मात्र जिम्मेदारी वाढली गेले ती मात्र आपण पाहू शकतायत मिस्टर मंगेश गायकवाड आणि विघ्नेश्वर. या वेळेला मात्र मंगेशच्या बॅटमधून फटका चांगला आहे परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त झाली आणि फलंदाज मंगेशच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. रात पुनवेची चैता पाकाची
कामतघर गावाची या गोपीवंडी शहराची शान कामतघर धावांची गती जर आपण पाहिली तर 7 या धावसंख्येवर आपण पाहू शकताय. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 7 धावा. चिराग खरपडे नवीन फलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विघ्नेश बाद झाल्यानंतर 2 फलंदाज आहेत, जितेंद्र आणि एका साईडला आपण पाहतोय चिराग खरपडे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी विशाल गोंड 6 चेंडू 25 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. विशाल आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 15 ते 16 पावलांचा रनअप. उजव्या हाताने पंचांकडे दाद जरूर मागितले गेले आणि पंच मात्र यावेळेला बोट उंचावलं गेलं. परंतु ज्या पद्धतीने जर प्रोफेशनल पंच असते तर कदाचित यावेळेला आपण लेग स्क्वेअरच्या पंचाने अपील मात्र फेटाळून लावली गेली असती. कारण लेग स्क्वेअरच्या पंचांचं ते काम जरूर नसतं हे आपण सातत्याने पाहिलं आहे. म्हणून या पंचांना सुद्धा विनंती करेन की जर थोडीशी क्वालिटी सुधारवायची असेल तर खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. मेन पंचांना ते मात्र खूप काम सुपूर्त केलं जातं आणि लेग स्क्वेअरचे जे आपल्याला पंच पाहायला मिळतात, राजेश नो डाऊट आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली. परंतु यष्टीरक्षकाची थोडी सुद्धा चूक आहे. कारण जर तुम्हाला अजून पुढे जायचं असेल, चांगलं यष्टीरक्षण बनायचं असेल तर तुम्ही मेन पंचांकडे अपील करा. त्याचं बेनिफिट तुम्हाला 100% मिळेल. फक्त राग मांडू नका, सजेस्ट करू शकतो आम्ही. यावेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. ऑन साईडला मात्र चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत भर होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर आपण पाहू शकताय. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज एक संघ ठाणे जिल्हा, एक संघ जर पालघर जिल्हा आपण पाहतोय. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळेला 1 2 3 4 आणि शेवटच्या मोमेंटला मात्र झेल सुटतोय त्या ठिकाणी. तत्पूर्वी धावांची गती फलकावर यावेळेला पाहायला मिळते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 या धावसंख्येवर काय जबरदस्त अप्रतिम कमबॅक केलं. फलंदाजीमध्ये सुपर बॅटिंग करत असताना विकास आणि शिवनाथ यांनी मात्र डावाला, स्वतःला, संघाला सावरलं आणि जिम्मेदारीचा खेळ मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर तुम्हाला इथे टिकून राहायचं असेल तर तुम्हाला सतत वेगवेगळ्या चाली रचाव्या लागतील. ऑन साईडला फटका चांगला आहे. मात्र एक धाव निश्चित स्वरूपात. फक्त आता मात्र औपचारिकता बाकी राहिले की काय फॉर्मॅलिटी बाकी राहिले असं दृश्य पाहायला मिळतं. 10 धावा फलकावर. चला, शिरवली संघाचा कर्णधार लगेच येऊन राहायचं आहे. लगेच टॉस या ठिकाणी केला जाईल. निलेश शेळका एका साईडला पाहायला मिळतील. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 10 धावा. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना राईट मोर द विकेट. मिस टायमिंग जरूर झालाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आला होता परंतु नियंत्रण राखलं आणि शेवटचा चेंडू फक्त आता विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय जांभूळपाडा या संघाच्या बाजूने. आतापर्यंत जबरदस्त आपण पाहू शकता. अमर कोळी चषक आणि खास करून अमर कोळी साहेबांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त करून दिली. रवींद्र भालेकर साहेब यांचं खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतोय. असंच आपलं आशीर्वाद आणि प्रेम सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. आणि आजच्या दिवसामध्ये मात्र जर आपण पाहिलं तर शेवटचं आणि अंतिम लढत पाहायला मिळेल. विजयावर शिक्कामोर्तब केला गेला चेडोबा स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाने आणि एका साईडला आई गावदेवी शिरवली या 2 संघांमध्ये आपल्याला टॉस होताना पाहायला मिळेल. आणि टॉस झाल्यानंतर आपण लगेच समीर ठाकरे यांचं शुभ सन्मान आपण करणार आहोत. ते सुद्धा आजच्या दिवसापुरता मात्र 2 दिवस आपल्याला पाहायला मिळाले आणि खारबाव प्रीमियर लीगमध्ये ते सुद्धा आहेत. आणि तदनंतर मी अमर कोळी साहेबांना विनंती करेन आपण त्यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान या ठिकाणी समीर ठाकरे यांचा करावायचा आहे. तर टॉस या ठिकाणी आपण करूया. 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जाईल. तर या मायेची उबदार शाल या ठिकाणी देऊन जबरदस्त समीर ठाकरे पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. खूप चांगला गोड आवाज जो नांदुरकीचे 2 कलाकार आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. एका साईडला समीर ठाकरे आणि एका साईडला हर्षद म्हात्रे. सुरेल गोड आवाज आपण त्यांचा ऐकलात. तर या आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. निलेश शेळका एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात शेवटची लढत आणि एका साईडला आपण पाहू शकतात मॅन ऑफ द मॅच विकास आपण यायचा आहे.